संजय शिरसाट यांचा लिलाव चुकला आणि स्वाभाविकरित्या त्याचा आनंद विरोधकांना झाला। गेल्या काही दिवसापासून सातत्याने संजय शिरसाट यांच्यावर टीकेची धार अधिकाधिक वाढत होती आणि याच निमित्ताने विट्स हॉटेलच्या लिलावातून संजय शिरसाट यांच्या मुलाने नाव मागे घेतलं, अर्ज बाद झाला आणि त्यावर उद्धव गटाने आपली भूमिका मांडली। माघार घेऊ नाही तर न घेऊ, तांत्रिकदृष्ट्या तिथल्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं ही निविदा काढलेली आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ चुकीचा लावलेला आहे। अनेक अटी शर्तीचा त्याच्यात भंग झालाय। त्याच्यामुळे त्यांनी माघार नाही घेतली तरी सरकारला या विषयात माघार घ्यावी लागणार।